नमस्ते मित्रांनो, आपण पाहूया ठरलं तर मग. आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं, अर्जुनचं बड्डे असतं व तेथे सर्व लोक जमा झालेले असतात. तिथे रविराज व तन्वी हे दोघेसुद्धा आलेले असतात. त्यामुळे सर्व खूप आनंदी असतात. आता आपण असे पाहतो, सायली अर्जुनच्या तोंडामध्ये केक भरत असते व ते चुकून त्याच्या गालाला लागतं. तिला घरचे बोलू लागतात, तुला आठवत होतं की त्याच्या गालाला हे केक लावायचं होतं म्हणून. सायली म्हणते, तसं काय नाही, ते माझ्याकडून चुकून लागला आहे. अर्जुनसुद्धा बोलू लागतो, अगं तसं काहीही नाही, असे होतं आणि केकसुद्धा लावतात गालाला. इकडे डॅडी बोलू लागतात, तन्वी तूसुद्धा लहानपणी अर्जुनच्या गालाला असेच केक लावत होतेस ना? तर तन्वी म्हणू लागते, हो हो, मी लहानपणी लावत होते असेच. तिथं असलेले एकजण विचारू लागते, मग तुला आता का नाही बरं आठवलं त्याच्या गालाला केक लावायचं ते? तन्वी म्हणू लागते, हो मला आठवलं होतं, पण लावायचं कसं? आणि तो माझ्यावरती चिडला, रागावला, तर मी काय करेन, म्हणून मी केलेलं नाही तसं काही. आणि आता उगाच मूड खराब करायला नको त्याचा, आणि आज त्याचा बड्डे आहे, मग कशाला उगाच आपण मूड खराब करायचा, असे तन्वी बोलू लागते. इकडे अर्जुन म्हणत असतो, अरे चैतन्य, आपणसुद्धा असं लावतो की नाही केक, सांग बरं. चैतन्य म्हणतो, अरे ते तुलाच माहीत बाबा काय असेल ते. रविराजसुद्धा तिथे येतात व म्हणतात, अर्जुन तुझ्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. इकडे तन्वी म्हणू लागते, आजीने अर्जुनला लहानपणी एक लॉकेट दिलं होतं, ते अजूनपर्यंत माझ्याकडे आहे आणि ते मला खूप आठवतं आणि खूप आवडतंसुद्धा. ते आजीने अर्जुनला दिलं होतं आणि ते मी पाहिलं तेव्हाच ते मला आवडलं. मी त्याच्याकडून ते काढून घेतलं. अर्जुन, तुला आठवतं का हे सर्व? तुला काहीही आठवत नसेल हे, तू तर सर्वच विसरला आहेस, आठवणीसुद्धा आणि मलासुद्धा. तसे बोलतात अर्जुन चिडतो, म्हणतो, तू काहीही आता बोलू नकोस. आता इकडे रविराज म्हणतो, बरं ठीक आहे, आता मी निघतो, माझं काम झालं. तर इकडे काही वेळ सर्व लोक शांत राहतात. सायली म्हणते, थोडा वेळ थांबा. तसे म्हणून ती त्यांचे पाया पडते. रविराजसुद्धा त्याला आशीर्वाद देऊ लागतात व म्हणतात, आयुष्मान भव. पुढे आधीचं सर्व सायलीला आठवू लागतं व ती आई आई असे बोलू लागते. तिला घरचे म्हणतात, काय झालं आई, का म्हणत आहेस, काय झालं सांगशील का? तर सायली म्हणते, काही नाही काही नाही. तन्वी म्हणू लागते, हिला तर आधीचं आठवलं तर खूप अवघड व्हायचं, आणि बाप लेक एक झाले तर मग अवघडच होईल, असे तन्वी म्हणू लागते. तसे म्हणून रविराजला ती चला म्हणू लागते. आता ते दोघेही निघत असतात, घराबाहेर जातात. रविराजला सायली बोलू लागते, तुम्ही नीट जा हां, सांभाळून जावा, असे ती बोलू लागते. रविराजलासुद्धा काहीतरी आठवू लागतं व तो म्हणतो, काहीतरी कनेक्शन आहे म्हणून मला हे सर्व आठवत आहे, असे तो बोलू लागतो. पुढे आपण पाहतो, अचानक कविताताई उठते व तिला बोलू लागतात, कविताताई काय झालं, तुम्ही अजून झोपल्या नाहीत का, आणि उठून काय करत आहात इतक्या रात्रीचं? ती म्हणते, फक्त बाहेर जायचं आहे, असे म्हणून ती बाहेर निघू लागते. तिथे असलेली व्यक्ती बोलू लागते, हिला काय झालं असेल बरं आता, ही असे का उठून गेली, ती विचार करू लागते. पुढे आपण पाहतो, डॅडींना व आईला सांगू लागतात, आता रविराज काकासुद्धा येऊन गेले आहेत, आता काय तुम्हाला उदासी आहे, आता तरी हॅप्पी राहा. घरचे म्हणू लागतात, तो पाहुण्यांसारखे आला आणि निघून गेला, थोडा वेळ थांबायला काय झालं होतं त्याला? बाकीचे सर्व मूड चेंज करण्यासाठी म्हणू लागतात, अरे चला बड्डे बॉयसोबत आपल्याला आता फोटो काढायचा आहे, मग चला सर्व लोक थांबा फोटो काढूया. तसे म्हणून सर्व लोक फोटो काढू लागतात. पुढे आपण पाहतो, सायलीला सारखा फोन येत असतो. अर्जुन म्हणतो, इतक्या रात्रीचं कोण बरं हिला फोन केला असेल आणि इतके का फोन येत आहे तिला? इकडे आपण पाहतो, घरामध्ये रविराज गेलेला असतो. तो विचार करत असतो, सायली आणि माझ्यामध्ये काहीतरी कनेक्शन आहे का, मला का बरं असं वाटत आहे. इकडे तन्वी विचार करत असते की ह्यांना आधीचं आठवलं बाप लेकाबद्दल तर खूप अवघड व्हायचं, असं तिला वाटू लागते, आणि ह्यांचं लक्ष दुर्लक्ष करावं लागेल, त्यामुळे काहीतरी करावं लागेल असं तिला वाटू लागतं. पुढे आपण पाहतो, सर्व लोक अर्जुनच्या बड्डेमध्ये खूप व्यस्त असतात, आरती ओवाळत असतात, फोटो काढत असतात. इकडे सायली मोबाईलमध्ये असते, तिला कुणाचे तरी मॅसेज येत असतात. अर्जुन म्हणतो, इतके मॅसेज हिला कोण करत आहेत बरं, आणि हसतसुद्धा आहे, काय विषय असेल. इकडे अर्जुनला सर्व लोक ओवाळतात. तो म्हणू लागतो, अरे आता सायलीकडे बी द्या, तिला बी ओवाळायचं आहे. आधी तिची ताई येते व म्हणू लागते, माझ्या पाया पड.
अर्जुन म्हणतो मी नाही पडणार. त्याची ताई बोलते मी मोठे आहे तुझ्यापेक्षा, तू माझ्या पाया पड. अर्जुन म्हणतो बरं ठीक आहे मी पडेल. तो म्हणतो आता आरती सायलीला द्या, तिला ओवाळू दे. आता सायली ओवाळण्यासाठी येते. हा आजचा भाग इथे संपतो. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, जमेल तितकं शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.